तुम्ही आता पाहताय बाहेरचं वातावरण खूप जास्त बिघडलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये भरपूर लोकांना बाहेरचं काहीतरी गरमागरम खायचं असतं. पण शरीर जर निरोगी ठेवायचं असेल, तर घरामध्येच काहीतरी प्रोटीन आणि फायबरयुक्त असं आपल्या शरीराला भेटलं पाहिजे, जेणेकरून शरीर खूप चांगले निरोगी राहील. आज मी मुगाची आणि पालकची पराठे बनवणार आहे, ज्याने आपल्या शरीराला प्रोटीन आणि फायबर दोन्हीही चांगल्या प्रमाणामध्ये भेटतं आणि शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. तर त्यासाठी इथे मी रात्री 2 वाटे इतके मूग भिजायला घातले होते. थोडंसं कोमट पाणी केलं होतं आणि त्यामध्ये मूग भिजायला घातले होते. कारण की पाऊस पडतोय आणि थंड पाण्यामध्ये मूग एकदम व्यवस्थित भिजले जात नाहीयेत. म्हणून थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्यामध्ये मूग भिजायला घातले. तर आता सकाळी उठल्याच्या नंतर स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने मूग धुवून घ्यायचे आणि आता आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यात मूग काढून झाल्याच्या नंतर 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिरं असं मस्त याच्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. इथे वाटताना मी पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाहीये. असं व्यवस्थित पातळ असं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटून झाल्याच्या नंतर हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर घेताना भांडं थोडं मोठं घ्यायचं. तर त्यामध्ये मी इथे 2 मीडियम साइजचे बारीक कांदे असे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे. म्हणजे बारीक कापून घातले तरीही चालेल. इथे 1 मूठ अशी इतकी पालक मी बारीक चिरून स्वच्छ धुवून मग बारीक चिरून याच्यामध्ये घालून घ्यायची. इथे अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला. असे हे मसाले इथे घातल्याच्या नंतर यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्याच्या नंतर इथे मोठे जे कप आहे, या कपाने 2 कप मी गव्हाचं पीठ घेते. तर आता गव्हाच्या पिठाचं प्रमाण जेव्हा कसं घ्यायचं, तुम्हाला आपल्याला इथे पीठ मळताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाहीये. तर मुगामध्ये ते आपण जे वाटलेल्या मुगामध्ये जेवढं पीठ बसेल, तेवढं याच्यामध्ये घालायचं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि घट्ट असा पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा. आता गोळा झाल्याच्या नंतर मी दुसरीकडे म्हणजे एका भांड्यामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून दिला होता. 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला इथे पराठा बनवून घ्यायचा आहे. तर इथे ट्रायंगल पराठा मी बनवते. एक मोठा गोळा घ्यायचा, त्याच्यानंतर लाटून घेतल्याच्या नंतर थोडासा लाटून घ्यायचा. आतून थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. सुकं पीठ घालायचं, थोडासा फोल्ड करायचा आणि पुन्हा वरतून तेल किंवा तूप लावून सुकं पीठ घालून असा आपल्याला ट्रायंगल बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर याला पुन्हा पिठामध्ये डीप करायचं सुक्या पिठामध्ये आणि मग लाटून घ्यायचा. तर आता जशी आपण घडी बनवलेली आहे, अशाच घडीवरती हा लाटून घ्यायचा. तर थोडंसं लाटून झाल्यावर याच्यावरती कलोंजी म्हणजे जे कांद्याची बी असतात त्याला कलोंजी म्हणतात. ही कलोंजी थोडीशी टाकून घ्यायची आणि मग लाटून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर वरतून घातली तरीही चालेल आणि मग छान असा ट्रायंगल शेपमध्येच आपल्याला इथे लाटून घ्यायचा. लाटताना फक्त कडा लाटायच्या म्हणजे हा व्यवस्थित चांगला लाटला जातो. तर अशा पद्धतीने लाटून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. छान ट्रायंगल असा याला आकार आलेला आहे. इकडे तवा मी तापत ठेवला होता. तव्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि छान असं हाय टू मीडियम फ्लेमवरती याला तेल तूप लावून भाजून घ्यायचं. भाजताना मी थोडासा म्हणजे गॅस हा मीडियम ठेवला होता. एकदम छान असा खुसखुशीत पराठा भाजून घ्यायचा आहे. खूप फास्ट गॅसवरती भाजायचा नाही. तर अशा प्रकारे पाहू शकता खूप छान असे हे पराठे तयार झालेले आहे. खायला तर म्हणाल तुम्ही इतके अप्रतिम लागतात. नक्की तुम्ही करून बघा. आणि एकदम छान खुसखुशीत झालेत. खूप फास्ट गॅसवरती भाजले नाहीयेत. फास्ट गॅसवरती हे मऊसूत तर होतातच, पण मग आतून व्यवस्थित भाजले जात नाही. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती एकदम छान असे तूप लावून याला तुम्ही भाजून घ्या आणि छान व्यवस्थित वरतून बटर टाकून याचा एकदम मस्त असा आपला नाश्ता तयार होतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हे नक्की देऊन बघा. मुलांचा टिफिन नक्की म्हणजे तो टिफिन बॉक्स आहे, तो खाली नक्की येईल. कारण की मुलांनाही हा खूप आवडणार आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे करून घेतले. घरात सर्वांनी नाश्ता केला आणि ही खूप छान झाले होते खायला. असं आठवड्यातून 2 ते 3 वेळा नाश्त्यामध्ये असे पराठे नेहमी बनवलेच पाहिजे. जेणेकरून आपलं शरीरही निरोगी राहील आणि लहान मुलंही खूप हेल्दी राहतील. तर चला भेटूया आपण